पैठण तालुक्यातील मुरमाड शिवारात गेल्या 2 ते 2.5 महिन्यांपासून विद्युत मोटर आणि वायर चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सतत होणाऱ्या चोरीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून पिकांच्या सिंचनावरही त्याचा परिणाम होतोय। या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाचोड पोलीस ठाण्याच्या वतीने मुरमाड येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीला सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस कर्मचारी संदीप जाधव, ताराचंद घडे यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। बैठकीत शेतकरी आणि नागरिकांनी आपल्या अडचणी मांडत चोरीच्या वाढत्या घटनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की या प्रकारच्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। परिसरात रात्रीच्या गस्तीत वाढ करण्यात येणार असून संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवले जाईल, तसेच चोरीच्या घटनांमध्ये सामील असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकही नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना सांगितले की गावात नवीन किंवा संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास त्वरित पोलिसांना सांगावे। शेतकऱ्यांनी आपल्या शिवारात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करावी, जसे की मोटर वायर सुरक्षित ठिकाणी ठेवणे, शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा सल्ला देखील यावेळी देण्यात आलाय। गावातील तरुणांनी एकत्र येऊन रात्रीच्या वेळी गस्त घालावे असं आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे। या बैठकीत ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, तसेच गावात शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात आलंय। दरम्यान वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्ग चिंतेत असून लवकरात लवकर या प्रकारांना आळा बसावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। सिद्धार्थ मगर, एमसी न्यूज, पाचोड, पैठण।